नमस्कार, पल्लवीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रविवार स्पेशल बेत करायचं ठरवलेलं, त्यामध्ये ग्रीन चिकन आणि त्याचसोबत घावणे करायचे होते. तर चिकन बनवण्यासाठी मी इथे पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, 2 ते 3 चमचे इतकं दही, थोडीशी कोथिंबीर, हळद आणि 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या, तर त्याही ॲड केलेल्या. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे मी, तर तोही पिळून घेते. मी अर्धाच लिंबू घेतलेला आहे कारण आपलं दही पण आंबट आहे, तर त्यामुळे अर्धाच लिंबू घेतला आहे. आता हे मिश्रण मी पुन्हा एकत्रित करून घेते. ते छान मिक्स झालं पाहिजे. आपलं दही वगैरे जे आहे ते चिकनला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. मी ते बोनलेस चिकन घेतलेलं आहे, तर त्या जागी तुम्ही हड्डीचं पण चिकन घेऊ शकता. त्यानंतर मी ते पुदिना घेतलेला आहे, तो हाताने असं तोडून टाकते. हाताने तोडून टाकल्याने भाजीला फ्लेवर खूप छान येतो पुदिन्याचा. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते मी. हे मिश्रण आपल्याला 1 ते 1.5 तासापर्यंत मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे ते छान मुरेल. आता हे मॅरिनेट व्हायला ठेवून देते मी. तोपर्यंत आपण हिरवा मसाला करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढीपत्ता, 1 कांदा घेतलेला आहे, तो असा उभा चिरून घ्यायचा. त्यानंतर आलं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, त्यानंतर कोथिंबीर, पुदिना आणि त्यासोबत मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे. तर त्यामध्ये मी दालचिनी घेतलेली आहे. त्यानंतर दगडफूल, लवंग, काळी मिरी आणि 1 हिरवी इलायची घेतलेली आहे. तर त्यानंतर मी घेतलेला आहे ठेचलेला लसूण. तर आपण आधी सुक्या मसाल्यांची पावडर करून घेऊयात, म्हणजेच खडे मसाले. कारण सर्व जर एकत्रित वाटायला घेतलं तर सुके मसाल्यांची पावडर व्यवस्थित बनली जाणार नाही, ते व्यवस्थित वाटले जाणार नाहीत. तर त्यामुळे कधीही अगोदर सुके मसाले वाटून घ्यायचे आणि त्यानंतर ओला मसाला करायला घ्यायचा. तर आपले सुके मसाले वाटून झालेले आहेत. तर आता मी ओला मसाला करायला घेते. तर त्यासाठी मी खोबरं, त्यानंतर आलं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, त्यानंतर पुदिना, कोथिंबीर ह्याचं मी वाटण करून घेते. जी मी सुके मसाल्यांची पावडर केलेली, तर त्याचमध्ये मी आता हे टाकून घेतलेलं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. जास्त जाड अशी बनवायची नाही, कारण ते मसाल्यामध्ये मग वेगळं वेगळं होऊन जातं. तर त्यामुळे खूप बारीक अशी पेस्ट बनवायची, म्हणजे ते भाजीमध्ये छान मिक्स होऊन जातो मसाला. आणि जिथे मी ओलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तिथे तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता. तर आपला वाटण करून झालेला आहे. तर मी ते गॅस लावून घेते. आता त्यावर पातेलं ठेवून घेतलं आहे. आणि नॉनव्हेजसाठी कधीही जास्तच तेल यूज करायचं. मी इथे 3 पळी तेल टाकलेलं आहे. ओल्या खोबऱ्यामध्ये पण भाजी खूप छान लागते, पण माझ्याकडे सुकं होतं तर त्याच्यामुळे मी सुकं खोबरं घेतलेलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तर 3 पळी तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे ॲड करायचे. जिरे चांगले तडतडून द्यायचे. त्यानंतर जो ठेचलेला लसूण होता तर तो टाकायचा आहे, तोही चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे मी, आणि जे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं होतं आणि गरम मसाल्याचं वाटण, तर ते ॲड करून द्यायचं त्यामध्ये आणि चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं. ते छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. त्याचा कलर आपोआप चेंज होऊन जातो व्यवस्थित भाजल्यानंतर. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण हळद यूज केली होती, त्यामुळे थोडीच ॲड करायची. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता कलर किती छान आलेला आहे भाजीला. त्यानंतर मी चिकन मसाला टाकलेला आहे, तोही थोडासा ॲड करायचा, कारण आपण गरम मसाले पण टाकलेले आहेत त्यामध्ये. त्यांनी पुन्हा एकदा मिक्स करून घेते मी. आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं तर ते ॲड करूया आता. पूर्ण चिकन आता मी टाकून घेते. आणि ह्या टोपामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून जे टोपाला दही वगैरे लागलेलं आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आणि तेच पाणी आपण चिकनमध्ये ॲड करणार आहोत. आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते छान असं. पूर्ण मसाला आणि चिकन व्यवस्थित प्रकारे एकत्र झालं पाहिजे, ते मिक्स झालं पाहिजे छान. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. मी कोणताही फूड कलर इथे यूज केलेला नाही आहे.
त्यानंतर आपण जे पाणी घेतलेलं टोपामध्ये तर ते ॲड करून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आहे. जे आता आपण टोपामध्ये पाणी टाकून घेतलेलं, जे दही वगैरे काढून घेतलं होतं, तर तेच पाणी मी आता ॲड करते. भाजी आपण सुकी बनवणार आहोत त्यामुळे थोडंच पाणी ॲड करायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. तर आपली भाजी होईपर्यंत आपण घावणीची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी मी ते 2 वाटी घावणीचं पीठ घेतलेलं. तुमच्या घरात जितकी माणसं असेल त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता. आणि हे पीठ जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही. तर मी आता चवीनुसार मीठ ॲड केलेलं त्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ बनवून घ्यायचं. अगोदरच जास्त पाणी टाकून पातळ नाही करायचं. तुम्ही बघा मी कसं बनवते ते. थोडं थोडं पाणी टाकून पीठ बनवून घेते. आणि हे पीठ जरा डोशांच्या पीठापेक्षा थोडंसं पातळ असतं, तर मला ते पीठ घट्ट वाटत होतं त्याच्यामुळे मी अजून पाणी ॲड करून घेते त्यामध्ये. आणि आता मी चाकूला कांदा लावून घेतलेला आणि त्यानेच तेल पसरवत होती तव्यावरती. आता मी घावणे करून घेते. हा तवा पसरट आहे ना, त्यामुळे ते घावणे असे पसरले जात आहेत. तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर खूप छान घावणे होतील तुमचे. बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे घावणेला. आता यावरती मी 2 मिनिटं झाकण ठेवून घेते, कारण झाकण ठेवल्याने आपलं घावणे हे मऊ लुसलुशीत होतील. जर विदाऊट झाकण आपण केलं तर ती घावणे कडक होतात, त्याच्यामुळे कधीही झाकण ठेवूनच तुम्ही घावणे करा. तर अशा प्रकारे आपले घावणे तयार झालेलं आहे आणि आपलं चिकन पण रेडी झालेलं आहे. तर रविवार स्पेशल बेत म्हणून ग्रीन चिकन आणि त्याचसोबत घावणे तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.